नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी वडगाव पिंगळा या गावात आमचे मित्र सचिन मधुकर विंचू यांच्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत। गेल्या 60-65 दिवसापूर्वी आपण त्यांना ही व्हरायटी दिलेली होती, नांगो सीडची वामिका ऑरेंज आणि वामिका येलो। साहेबांनी मार्च महिन्यातच आमच्याकडे व्हरायटीची लॉन्चिंग केली होती, पण म्हणलं साहेब एवढ्या लवकर आमच्याकडे काही सीझन नाही, आमच्याकडे एकच सीझन होतो, दसरा आणि दिवाळीसाठी। त्या हिशोबाने आमचे सचिन भाऊ नर्सरी आले, ते म्हणे आपल्याला व्हरायटी बुक करायची आहे। म्हटलं सचिन, यावर्षी नांगो सीडची एक नवीन व्हरायटी आली, वामिका ऑरेंज आणि वामिका येलो, तर आपण तुझ्या प्लॉटमध्ये ती व्हरायटी घेऊ। तर सुरुवातीला ते थोडे चाललं होतं त्यांचं, नवीन व्हरायटी आहे, फुल फुटलं नाही पाहिजे, त्याच्यानंतर यावा भरपूर पाहिजे। म्हटलं काही टेन्शन घेऊ नका, मगर साहेबांसोबत गेल्या 10 वर्षापासून आमचे खूप घनिष्ठ संबंध आहे आणि मगर साहेब आम्हाला चुकीची व्हरायटी देऊ शकत नाही। त्या विश्वासावर मी सचिनला ही व्हरायटी दिली आणि सचिननी पण मोकळ्या मनाने लागवड केली। आणि या ठिकाणी भयंकर जवळपास आम्ही झेंडूच्या रोपांची बुकिंग केल्यापासून तर आज जवळपास 65 दिवस झाले, एकही दिवस असा नाही का पाऊस उघडलेला नाही। आपण बघतो चारी बाजूने डोंगर आहे, इतका पाऊस या ठिकाणी पडतो आणि एवढ्या पावसाच्या याच्यात सुंदर क्वालिटीचे फुलं तयार झाले आणि माल पण इतका फिट आणि इतका फ्लेक्झिबल आहे हा, का 4 दिवसाच्या मार्केटला सहज जाऊ शकतो असा माल, एकदम कॉम्पॅक्ट फुल आहे आणि झाडाची हाईट पण एकदम हिशोबात आहे। दुसरा सांगायचा मुद्दा, ह्या वर्षी झेंडूला जेवढं सनलाईट पाहिजे तेवढा भेटलाच नाही। आमच्या पूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये यावर्षी खूप कमी प्रमाणात ऊन असल्यामुळे गेल्या 10 दिवसापासून शेतकऱ्यांची प्रचंड तकलीफ होत होती, का फक्त झाडावर कळ्या दिसते आहे, फुलं तर जराही उमलती नाही, यावर्षी दसऱ्यापर्यंत आपला झेंडू येतो का नाही अशी परिस्थिती असताना, आणि सत्य परिस्थिती आहे खरंच काही काही व्हरायट्या काही काही वान मार्केटमध्ये शेतकऱ्यांनी 80-80 दिवस लागवडी करून एवढा माल नाहीये जो इथं 60 ते 65 दिवसामध्ये आलाय। एवढा माल इतर व्हरायटीला 80-80 दिवस अगोदर लागवडी करून एवढा यावा नाही। तर ही जी व्हरायटी आहे हिला एवढ्या कमी प्रमाणात सूर्यप्रकाश भेटून आणि इतका प्रचंड माल आलेला आहे हा, आणि या मालाला वजन पण खूप आहे। आणि दुसरं, याच्यावर आपण इतर बाकीच्या गोष्टी जर बघितल्या, यावा तर आहेच आहे। आपण झेंडूमध्ये हे जे पाठीमागचं जे बटन बघतो, साधारणतः हे बऱ्यापैकी जास्त दिवसाचं फुल झाल्यानंतर फुटतं, तर ह्या व्हरायटीमध्ये ते थोडंही सुद्धा फुटलेलं दिसत नाही। आपण बघू शकतो दोन्ही पण व्हरायट्या एक सारख्याच आहे, फक्त कलर चेंज आहे। बाकी व्हरायटीमध्ये दुसरं इतकं साम्य आहे ना, का लाल आणि पिवळा फक्त कलर चेंज आहे। झाडाची हाईट, झाडाची उंची, त्यानंतर फुलामध्ये जो कॉम्पॅक्टपणा असतो तो दोन्हीचा सेम आहे। अशी ही नांगो सीडची वामिका येलो आणि वामिका ऑरेंज शेतकरी मित्रांना एकच विनंती करील, पुढच्या वर्षी सुद्धा तुम्ही ह्याच 2 व्हरायटी लावा, इतर व्हरायटीच्या याला आमिषाला बळी पडू नका। एवढ्या भारी व्हरायटी या, याच्या पलीकडं धन्यवाद। ठीक।